उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहे, तर तुम्ही देखील या ठिकाणी हनुमान चालीसा पठण करा. तुम्हाला नेमकं यातून काय मेसेज द्यायचा आहे? मला फक्त एवढाच मेसेज द्यायचा आहे. हनुमान चालीसा आम्ही रोजच वाचतो, आमच्यासाठी काही नवीन नाही हनुमान चालीसा. पण जनाब उद्धव ठाकरेजी जे आज नागपूरमध्ये येऊन एवढी मोठी हिम्मत करून आमचे मुख्यमंत्री साहेबांचे घरापाशी येऊन रामरक्षाचं जे पठण करत आहे, त्यांना माझा एवढाच प्रश्न आहे, तुम्ही अयोध्या गेले काय? रामलल्लाचे दर्शन घेतले काय? फक्त जे नौटंकी आणि जे ढोंगीपणा करत आहे रामरक्षाचे नावाने, त्यांना एक प्रश्न आहे. आमचे मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं की मी त्यांचं स्वागतच करतो, रामरक्षा कोणी करत असेल तर मी त्यांचं स्वागतच करणार आहे. पण मी जनाब उद्धव ठाकरेजींना आठवून देऊ इच्छितो की जेव्हा आम्ही फक्त एवढंच म्हटलं होतं अमरावतीवरनं की मी हनुमान चालीसाचं पठण करन, तर आम्हाला तिथून धमक्या यायला लागल्या, तुम्ही फक्त मुंबईत पाय टाकून दाखवा, तुमचे पाय छाटण्याचे कामं आम्ही करू. 3दा ॲज ए MLA विधायक आमदार राहिलेले रवीजी आणि ॲज ए महिला खासदार राहिलेली, तेव्हा आम्ही फक्त मुंबईत गेलो, तर मुंबईत पोलिसला असे ऑर्डर दिले आणि छोटे कामासाठी स्वतः मुख्यमंत्री जनाब उद्धव ठाकरेजी फॉलोअप घेत होते. पोलीसवाल्यांना सांगत होते की त्यांना घसीटून गाडीत बसवा आणि बसवल्यानंतर पूर्ण रात्र मला लॉकअपमध्ये ठेवला. रात्री 4 वाजता राजद्रोह दाखल केला. सकाळी कोर्टामध्ये गेल्यानंतर आम्हाला जमानत होऊ दिली नाही. तेच जनाब उद्धव ठाकरे आज म्हणतात जेव्हा आमचे देशाचे प्रधानमंत्री अयोध्यामध्ये रामललाचे मंदिराचा भव्य उद्घाटन होत होता, लोकार्पण होत होता, लोक दर्शनासाठी भीड केली होती, तेव्हा उद्धव ठाकरेजी कुठे लपले होते? त्यांना ते प्रश्न विचारा. जे रामलल्लाचे दर्शन घ्यायला गेले नाही, आज ते रामरक्षाची कशाला गोष्ट करताय? ते रामरक्षा करत नाही आहे, ते पक्ष रक्षा करण्यासाठी बाहेर निघालेले आहे. जनाब उद्धव ठाकरेजी, तुम्हाला माझा प्रश्न आहे, आमदार खासदार सगळे गेल्यानंतर जे उरले सुरले तेही जाईन, मी आणि आदित्य राहीन, तिथपर्यंत वाट पाहिली आहे तुम्ही. खूप बहुत समय लगा दिया राम जी को याद करने के लिए. राम जी को जो करना था राम जी ने अच्छे से कर लिया. जो बाळासाहेब ठाकरेजींचे विचार जिवंत ठेवू शकले नाही, ते दुसऱ्यांना बेईमान ठरू शकत नाही. आणि यांनी कटप्प्यासारखं आमचे मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीत खंजर खुपसण्याचं काम जनाब उद्धव ठाकरेजींनी केला होता. आणि आज आम्ही कोणीच नाही त्यांना काहीच बोलणार आहे. पूर्ण महाराष्ट्रीय जनताने त्यांना दाखवून दिली की त्यांची कोणत्या लेवलवर ते स्टँड करतात. पूर्ण विधानसभामध्ये साफ झाले आणि जेवढे उरले ते सगळे सोडून चालले गेले की जनाब सोबत आम्हाला राहायचं नाही आहे, आम्हाला राम भक्तांसोबत राहायचं आहे. तर आज सगळे राम भक्त आमचे देवेंद्र फडणवीसजींच्या पाठीशी आहे आणि त्यांच्यासोबत उभे आहे. जय श्री राम. जय